हे जे युवा वर्ग आहे ना, हे यवनाच्या पावलाप्रमाणे निसरड्या वाटे असतात. आकर्षणाच्या सिंड्रेलाच्या पाठीमागे धावणारे खेळाडू आहेत आणि तेजस मात्रेने त्यांना एकत्रित घेऊन चालतोय. ही बाब सोपी नाही. स्वतः पोलीस दलामध्ये आहेत, त्यामुळे पोलिसी खाक्या काही वेळेला दाखवावा लागतो. ऐरोळी कोळीवाडा कर, चला आता थोडीशी घाई करा, कारण वेळेच्या बाबतीत आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे आता तुमच्याकडून. चला, त्या पुढचा सामना भूमी 11 बोनखोडे आणि त्याच्या अगेन्स्ट मोरोई विंधने. दोन्ही टीम आपण आला असाल तर आपण आल्याची नोंद करून घ्या, जाणीव करून द्या. त्या पुढची मॅच भूमी 11 बोनखोडे आणि त्याच्या अगेन्स्ट मोरोई विंधने. दोन्ही संघांचं मी लक्ष वेधन, आपण आला असाल तर आपण आल्याची नोंद करून घ्या. आणि ऐरोली कोळीवाडाकर पहा, समोरच्या बाजूला झाडं आहेत. डायरेक्ट बॉल जर का झाडाच्या पानाला जरी लागला तर तो षटकार आहे, टप्पा पडून लागला तर तो चौकार आहे. समोरच्या बाजूला तुम्हाला एक पाण्याने भरलेली बकेट आहे. त्या पाण्याने भरलेल्या बकेटमध्ये तुमची चॉईस आहे की तुम्हाला बॉल ओला करून टाकायचा आहे की तो तुम्हाला सुका हवा. ही तुमची चॉईस आहे. बॉल तिथे पाण्याने भरलेली बकेट ठेवण्यात आलेली आहे. तुम्हाला एक DRS मिळेल, तो तुम्ही वेस्ट हाईट आणि खेळपट्टीच्या बाहेर बॉल पिच झालाय का आणि रनआउट यासाठी त्याचा वापर करू शकता. याकडे मी लक्ष वेधेन. लेग बी 4 आउट नसेल, LBW या स्पर्धेच्या माध्यमातून आउट नाही आहे. 2 बाउन्सर, पावसाळी क्रिकेटचा नियमच सांगतो 2 बाउन्सर अलाउड आहेत. 1 बाउन्सर अलाउड नाही तर 2 बाउन्सर अलाउड आहेत. याकडे मी लक्ष वेधेन. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे आणि बामणडोंगरीकर आपल्याला हे सांगणं नव्याचं नाही आहे की जास्तीचा धावा बनवणाऱ्या संघाला बाय मिळेल. पहिला संघ जो राहिला होता 91 धावा बनवणारा, तो अर्थात फुंडे संघाला आपण पाहिलं. सामन्याला सुरुवात 4 अर्धशतक या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालेले आहेत. सामन्याला सुरुवात होते. पहिला बॉल लिडिंग एज घेतली आहे. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. आर्यन नाईक आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये शुभम पाटील दाखल झालाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलाय. तिसरी साठी पडलतलाय शुभम. इथून मात्र घडते तरी काय, तिसरी देखील कंप्लीट केली आहे. चौथ्यासाठी निघालाय. चिकूला कालही आपण पाहिलं होतं, तो या मैदानावरती खेळला अंडर-25. आज देखील त्याला आपण पाहतोय. आर्यन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. आर्यन मोठ्या मनाचा, कमी वयामध्ये अनेकांची मनं जिंकणारा हा खेळाडू आहे. शांत आहे, संयमी आहे. अगदी त्याच्या भाष्यही चांगलं राहतं. चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळत असताना या खेळाडूंना आपण पाहिलं. त्यामुळेच की काय, एकीचं बळ त्याच वेळेला मिळते फळ. जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी आज मात्र खेळते ती सिद्धार्थ 11 बामणडोंगरी नावाने. यावेळेचा बॉल उसळी घेणारा पाहायला मिळाला. ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, एक ब्लाइंड स्ट्रोक राहिला होता. ऑन साईडला खेळत असताना चिकू स्वतःचा टान्स चांगला ठेवला होता. स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न त्याचा पाहायला मिळाला. कालही त्याला आपण अडवाणी पायाने खेळताना पाहायला मिळाला होता. आजही तो त्याच दर्जाने बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. पावसाळी क्रिकेटमध्ये निर्बंध नाही आहेत, त्यामुळे तुमचा ड्रेस कोड्स किंवा तुम्ही शूज वेअर करता की नाही, तुम्हाला कॅप हवी की नाही, या कुठेही मायने राखत नाहीत. पुढचा बॉल यावेळेचा देखील फुललेंचा पाहायला मिळाला होता. चांगली गोलंदाजी मीत भोईर इथे करत असताना पाहायला मिळतोय. रिदम चांगला आहे. शॉर्ट रनअपने गोलंदाजी करतोय. रनअप मध्ये येत असताना काही काळ तो वेगाने गोलंदाजी धावत नाही. फलंदाजाचा टान्स पाहतो, अभ्यास करतो. कमकुवत ताकदवान दुबे टान्स बदलत नाही ना याचा अभ्यास करूनच तो गोलंदाजी करतोय. चला, विंधनेकर आणि बोनखोडे टीम आपण तयार राहा, जेणेकरून इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. आकाश पाटील, विंधनेचा गावाची ओळख, त्याचंही आगमन होत असताना मला मिळतोय. पुढचा बॉल आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज कॉट बँड विकेट. आर्यन नाईक आउट. धक्का पहिला. अभि जोशीने आज झेल टिपलेला पाहायला मिळाला. धक्का पहिला लागलाय. फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळालाय. पहिला धक्का इथे लागत असताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये क्रिश मात्रे
आणखीन एक सडपातळ बांध्याचा खेळाडू. काही वेळेला आर्यनला लपवावं आणि क्रिसला दाखवा अशीच देहबोली आहे दोन्ही खेळाडूंची. काल आघाडीला पाहायला मिळाल्या होत्या. आज तिसऱ्या क्रमांकावरती क्रिस बॅटिंगसाठी येत असताना मला मिळतोय. धावफलकावरती 4 धावा धावफलकावरती बनलेल्या बॉलला मिळाल्यात. पुढचा बॉल यावेळेला उंच जातोय. लांब किती जाणार? क्षेत्ररक्षक जजमेंट करतोय. चेंडूच्या खाली आलाय आणि इथून मात्र कॅच ड्रॉप. सिंगल येते. केवळ एकेरी धाव येत असताना मला मिळाली. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 5 धावा धावफलकावरती आहेत. 5 ऑन दी बोर्ड. बोनखोडे टीम खेळते. लालू शेठला तुम्ही पाहाल. लालू शेठने एका हाताने षटकार मारण्याचा कारनामा केलेला पाहायला मिळाला होता. नगरसेवक चषक शिरवणे पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा. स्वप्नील नाईक लालू शेठचा एका हाताचा षटकार पाहायला मिळाला होता. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये बोनखोडेकरी मागे नाही आहेत. धावफलकावरती धावा एकंदरीत 6 आहेत. 5 आहेत. यावेळेचा बॉल हेलिकॉप्टर, तोही एक्स्ट्रा कव्हरला. चिकूच्या बॅटमधून येतोय षटकार. निनादने मागील मॅच मध्ये दमदार असा खेळ साकारलेला पाहायला मिळाला होता. षटकारानंतर 11 बनलेले आहेत. पहिल्या षटकाचा खेळ एकंदरीत संपतोय. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. मोठं लक्ष उभं करावं लागेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 11 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज बाद. 1-1-1. पवनजी राठोड आपण पाहिलं ना, नेल्सन फिगर स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. 1-1-1. डेव्हिड शेपर्डला आपण पाहिलं होतं ज्या वेळेला नेल्सन फिगर आल्यानंतर एक 5 फोल्ड करायचे, एक हाफ फोल्ड करायचे आणि त्यांचे डिसिजन पाहायला मिळायचे. अनेक वेळेला हे किस्से क्रिकेटच्या जगतामध्ये आपण पाहिलेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये क्रिस स्ट्रायकर एंड वरती आहे. गोलंदाजी मार्क मध्ये मनोज चव्हाण दाखल होत असताना ऐरोली कोळीवाडा टीमच्या माध्यमातून यावेळेचा बॉल उजव्या सीच्या बाहेर होता. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा तितकासा संपर्क झालेला नाहीये. धावा गोळा करावा लागतील, रन्स बनवावा लागतील. कालचा अनुभव इथे पणा लावा लागणार आहे दोन्ही खेळाडूंना. या खेळपट्टीचा चांगला अनुभव त्यांच्याकडे आहे. यावेळेचा बॉल फटका फसला. बॉल उंच जातोय, लांबही जाईल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील 6. क्रिसच्या बॅटमधून आला षटकार. काल सार्थक गरतला पाहिल्यानंतर भूषण म्हात्रेने म्हणालेली ती ओळ माझ्या पुन्हा एकदा निदर्शनास आणि डोळ्यासमोर येते. रबर बॉल क्रिकेट जे आहे ना, हे भरभक्कम देहबोली असणाऱ्या खेळाडूंचं जास्तीचं नाहीये. सड पातळ बांधायच्याच खेळाडूंनी खेळावं. परंतु निनादने दाखवून दिलं की बॅटिंग भरभक्कम देहबोली असणारे खेळाडू करतात. धावफलकावरती धावा एकेरीच्या मदतीने बधारत आहेत. 18 धावा धावफलकावरती आहेत. आज पिट्टूची बॅट बोलताना बाला मिळाली. त्याने हाफ सेंचुरी आजच्या दिवसाची पहिली ठोकली. काल 3 अर्धशतक आले. काल 200 धावा एकाच बॅटरने बनवल्या आणि 30 षटकार एकाच बॅटरने ठोकले. यावेळेचा बॉल देखील थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. रन्स आलेले नाही आहेत. धावा इथे थांबलेल्या बघायला मिळाल्यात. 200 धावा 30 षटकार ठोकणारा बॅटर. या स्पर्धेतलं अस्तित्व संपलं परेश ठाकूरचं. त्याने अगदी दमदार खेळ साकारलेला कालच्या दिवसामध्ये अंडर-25 मध्ये बघायला मिळाला. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक वेगाने येईल. सिंगल मिळाली. दुहेरीसाठी पलटल्या. 2 धावा वेगाने कंप्लीट होत असताना बघायला मिळत आहेत. 2 धावा आलेल्या आहेत. सिंगल डबल इथून येत असताना बघायला मिळत आहेत. पावसाळी रबर बॉल क्रिकेट 1 शॉट. दुष्काळामध्ये 13वा महिना. रन्स इथून मात्र केवळ एकच येत असताना बघायला मिळेल. एकेरीच्या मदतीने 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 रन्स ऑन दी बोर्ड. हेलिकॉप्टर लुक दिला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. कॅच ड्रॉप. रबर बॉल हातामध्ये येत नाहीये की काय. चेंडू सीमारेषा ओलांडतोय. आलाय चौकार.
या धावा दोनच मिळतील. पंचांनी या गोष्टीची शहानिशा केली, कारण 2 धावा झाल्यात त्यानंतर DRS घेतला होता. त्यामुळे DRS मध्ये ती धाव जी घेतली गेली ती काउंट होणार नाही, ज्याची चर्चा आपणही करत होतो. आणि तेच पाहायला मिळालं. पंचांनी तो निर्णय यथायोग्य दिलेला आहे. चला बोनखोडेकर आणि अगदी त्याच वेळेला विंधणे टीम आपण आल्याची नोंद करून घ्या. आकाश दिसला म्हणजे विंधणे आली, विषय संपला. आकाश पाटीलला आज आपण खेळताना पुन्हा एकदा पाहणार आहात. विंधणे गावाची एक खासियत आहे, संपूर्ण गावच्या गाव स्पर्धा पाहण्यासाठी जातो. आणि विंधणे गावामध्ये एक पावसाळी क्रिकेटची स्पर्धा येते. थोड्याच दिवसामध्ये विंधणेकर एक पावसाळी क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन करतायत. छत्तीस धावा दाबोलकावरती आहेत. केवळ 2 धावा इथून येत असताना बला मिळाला. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत असताना बला मिळेल. क्रिश याही वेळेचा चेंडू उजव्या सीच्या बाहेर आहे. षटक एकंदरीत इथून मात्र आपण पाहत तिसरं प्रगतीपथावरती आहे, जे संपुष्टात येत असताना बला मिळालाय. 12च्या धावगतीने दाबोलकावरती धावा बनलेला बला मिळाला. ते 36 फलंदाज बाद झाला. एक बॅटिंग करतोय सिद्धार्थ 11 जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी. या टीमची धावसंख्या दाबोलकावरती आहे 36ला 1. पहा, कालच्या दिवसामध्ये 2 षटक हे 35 धावांचे आले होते आणि 41. गोलंदाजांचं नाव सांगणार नाही कोणी खाल्लेले आहेत, परंतु 1 षटक 41चे आलेले आहेत. आणि एक गोलंदाज होता त्याने 2 35चे टाकलेत. एक गोलंदाजाने 41चे टाकलेलं आहे, एक गोलंदाजाने 2 35चे टाकलेले आहेत. त्यामुळे इथे बनलेले आहेत 36, 35 किंवा 41चं षटक आलं तर एक फायटिंग टोटल बनेल. हा बॉल डावी एशी सोडून जाणारा दिशाहीन इथून पाहायला मिळतोय. अवांतर धाव आली आहे. 37 धावा दाबोलकावरती आहेत. खरं तर या मैदानावरती सातत्याने आपण ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. 35 धावाही बनताना पाहायला मिळाल्या. 2 षटकांमध्ये, एका षटकामध्ये 41 आल्यात. चिकू तिसरे जिचे मात्र आपण पाहतोय. 4थ्या षटकाला सुरुवात झाली. अवांतर धावा येत असताना मला मिळत आहेत. एक्स्ट्राच्या रन्स 38 ऑन दी बोर्ड आहेत. हे 4थं षटक तारेवरची कसरत राहणार आहे. गोलंदाजांची धुलाई होते या मैदानावरती. रायटी बॅटरला सातत्याने मुभा आहे, परंतु जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी टीमकडे लेफ्टी बॅटर जास्तीच आहेत. आता प्रमोट कोणाला करण्यात येईल संदेश तर दिसतोय स्क्वॉड मध्ये, तोही खेळत असताना मला मिळतोय. आणि त्याला प्रमोट करण्यात येणार, भानुदास येणार की संदेश येतोय, कोणाला इन्व्हाइट करण्यात येते पाहावं लागेल, घेणारा काळ सांगेल. परंतु हे षटक चिंताजनक आहे. आता त्याचीच चर्चा होतीये. चिंता वाढलेल्या आहेत. रन्स 2 आलेले आहेत. अवांतर स्वरूपाच्या गोलंदाजाच्या शोधामध्ये संघ. 4था गोलंदाज कोण हाताळावा, कोणाला आणावं, धावा किती बनवल्या जातील, टार्गेट किती सेट होत आहे. कारण आदित्यचा वेग दुसऱ्या इनिंग मध्ये तुम्ही पाहणार आहात. ओमकार स्क्वॉड मध्ये असेल तर त्याची गोलंदाजी तुम्ही पाहाल. गोलंदाज चांगले आहे त्या संघाकडे. भानुदास पाहायला मिळतोय. आज कल्पेश तोही तुम्हाला पाहायला मिळेल. फिरकीचा जादूगार. बॉल वळत आहेत या खेळपट्टीवरती, हेही पाहायला मिळालंय. हा चेंडू डाव्या यशीवरती 3रा वाईड आलाय. एकही बॉल डिलिव्हर्ड न करता अद्याप 3 धावा खर्च झालेल्या आहेत. 3रं षटक हे 4थं षटक हे चिंताजनकच आहे. अवांतर धावा आलेल्या पाहायला मिळाल्यात. ज्याचा उल्लेख केला ती अतिशयोक्ती नाही आहे. क्रिकेटमध्ये अशा धावा बनताना पाहायला मिळालेल्या आहेत. त्यामुळे 4थ्या षटकामध्ये आता किती त्याची चर्चा झाली आहे. दाबोलकावरती 39. हाही बॉल उसळी घेणारा
तोही दिशाहीन पाहायला मिळतोय. वाईट बॉल आलाय, चौथा वाईट आला. 40 धावा धावलकावरती बनतात. 40 ऑन दी बोर्ड, 1 बाउन्सर. इथे एक बाउन्स देखील येत असताना पाहायला मिळतोय. दुसरा बाउन्सर आहे, त्यामुळे आत्ता जर हाताला तर दंडित करण्यात येईल. रबर बॉल मध्ये 2 बाउन्सर आहेत. टेनिसमध्ये केवळ एक अलाउड असतो, इथे 2 आहेत. पावसाळी क्रिकेटमध्ये 2 बाउन्सर अलाउडच आहेत. पुढचा चेंडू यावेळेला ऑन साईडला केला, उंच जातोय. क्षेत्ररक्षक दूर आहे. सिंगल मिळाली. चिकू स्वतःकडे स्ट्राईक घेईल. दुहेरीचा प्रयत्न झाला, 2 तर आल्या. तिसरी देखील मिळणार आहे. तिसरी देखील कंप्लीट झाली. चौथी नाही, फेकी इथून मात्र गॅदर केली आहे. एकंदरीत 3 धावा येत असताना मला मिळाल्या. तिहेरीच्या मदतीने 43 धावा. पहिल्या बॉलमध्ये 7 धावा अद्याप आलेल्या आहेत. 4 वाईड, 1 तिहेरी, एकंदरीत 7 धावा येत असताना मला मिळाल्यात. त्यामुळे रन्स महत्वाच्या राहतील. 1-1 धाव महत्वाची आहे. कंपल्सरी चेसिंग आहे स्पर्धेमध्ये. धावफलकावरती धावा 43. 43 ऑन द बोर्ड. स्ट्रायकर एंडला क्रिश. या षटकाला मोठं बनवावं लागेल. यावेळेचा बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. बॉल वळण घेईल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. ये दिल मांगे मोर. रन्स मिळाल्यात 4. चौकार. न संपणार बनणार याती मात्र शंका नाही आहे. मोहम्मद शमीने पाकिस्तानच्या गोलंदाजाने 17 बॉल टाकले होते 1 षटक पूर्ण करण्यासाठी. ISPL चं पहिलं पर्व करण अंबालाचं षटक संपलंच नव्हतं. त्यामुळे या ज्या गोष्टी आहेत ना, रबर बॉल तोही तितकासा महत्वाचा राहील. धावफलकावरती रन्स आहेत 49. 49 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. अनिकेतचा हा बॉल हॅमट केलाय. उंच आणि तितकासा लांब क्रीजच्या बाटमधून आलाय. षटकार. बॉलर क्रीज का गाना सुनेगा. लांब लचक षटकार आलाय. हा बॉल उजव्या यशीच्या बाहेर. संदीप पाटील यांनी सर्वाधिक जास्त एक्सरसाइज आज केलेली आहे. हा वाईट बॉल येत असताना मला मिळतोय. संघाची धावसंख्या 56 धावा धावफलकावरती. जी टोटल बनवायची होती ती आता बनत चालली आहे. पुन्हा एकदा नो बॉल. नो बॉल. हे षटक आता कधी संपणार याची चर्चा होत असताना मला मिळते. 57 धावा धावफलकावरती आहेत. बारा बॉल अद्याप हाताळलेत गोलंदाजाने आणि त्यामध्ये 3 लिगल डिलिव्हरीज आहेत. 3 चेंडू हाताळण्यासाठी 12 बॉल टाकावे लागले. नो बॉल आहे. फ्री हिटची अपॉर्च्युनिटी. 57 आहेत आणि त्यामध्ये 6 ऍड करा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आतमध्ये त्याच्या बॅटमधून षटकार येत असताना मला मिळालाय. लांब लचक फटकेबाजी. थोडा धीर घ्या र, थोडा धीर घ्या र. आता हाय बारी आमची
सोपी गोष्ट नाही व्हावा आम्हाला हरवायची. पहिल्या 3 षटकामध्ये धावा आल्या नाही. चौथं षटक हे संपण्याचं नाव घेत नाहीये. पुन्हा एकदा नो बॉल आलाय. स्कोर कार्ड वरती रन्स आहेत त्या 64, 64 ऑन दी बोर्ड. नेक्स्ट बॉल विल बी फ्री हिट. फ्री हिटचा बॉल इथून मात्र पाहायला मिळतो आहे आणि अर्थात त्याची अपॉर्च्युनिटी क्रिस तरी मिस करणार नाही. ज्या रीतीने त्याने बॅकलिफ्ट त्याचा पाहायला मिळाला. स्ट्रोक चांगले खेळलेत. या वेळेला मात्र लॉंग ऑफला केला. फटका फसतोय. फ्री हिट आहे. सिंगल आलेली पाहायला मिळते. फ्री हिटचा बॉल होता. आनंदाची गोष्ट ही होती ना, क्षेत्ररक्षक ही गोष्ट विसरला नाही की फ्री हिटचा बॉल आहे. कारण एवढं मोठं षटक चालू असताना काही वेळेला आपण कुठे उभे आहोत हे खेळाडू विसरतात. पाकिस्तान संघाच्या बाबतीत या घडलेल्या घटना आहेत. कारण विराट कोहलीला फ्री हिटच्या बॉलवरती बोल्ड केल्यानंतर ते अपील करत राहिले. तिथून 3 धावा विराट कोहलीने पळून पूर्ण केल्या होत्या. 18 बॉल 48 चेस करत होता भारतीय संघ. यावेळेचा बॉल ऑन साईडला केला. चिकू ऑन साईडला टार्गेट करताना तितक्याशा धावा त्याच्या बॅटमधून येत असताना मला मिळाल्या. दुहेरी रन्स इथून कंप्लीट होईल. तिसरी मिळेल का? ओव्हरथ्रो झालाय. त्याचा फायदा इथून घेतला जातोय. 3 कंप्लीट झाल्या. तिहेरी रन्स येत असताना मला मिळते. तिहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या बनली तब्बल 68 ऑन दी बोर्ड. 69 रनचं टार्गेट या मॅच मध्ये सेट होत असताना मला मिळत आहे. 69 रनचं टार्गेट आहे. 6 बॉल हाताळण्यासाठी तब्बल आपण पाहिलं 15 बॉल टाकले गेले अनिकेतच्या माध्यमातून आणि तब्बल धावा या षटकामध्ये आल्या. ते आपण पाहिलं तर पहिल्या 3 षटकांमध्ये केवळ 36 होत्या आणि 12ची धावगती होती. तिथून 68 बनलेले आहेत. मी याचाच उल्लेख केला होता की खरं तर 41 धावा या मैदानाने बंटाने एका षटकामध्ये पाहिल्यात. 35 धावा 2 वेळेला. या षटकामध्ये 32 आल्या. या आपण टॉस करतो आहोत. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम कॅप्टन या टॉस करण्यात येईल. एका बाजूला संघ पाहायला मिळेल ती भूमी 11 बोनखुडे आणि त्याच्या अगेन्स्ट मरुआई विंधने. आपण टॉस करणार आहोत. विंधने गावचे आराध्य दैवत मरुआईच्या नावानेच हा संघ नेहमीच खेळताना पाहायला मिळतो. या आपण टॉस करत आहोत. एका बाजूला विंधणे आणि त्याच्या अगेन्स्ट बोनखोडे संघाला आपण पाहणार आहात. या टॉस करण्यात येईल. ओंकार नाईक असतील, स्वप्नील नाईक असतील, बोनखोडे गावाला बिलॉंग करणारे आपण पाहिलेले आहेत. नाणेफेकीचा कौल आपण करतो आहोत. टॉस करण्यात येईल. नेक्स्ट मॅच बोनखोडे टीमचा कॅप्टन दाखल होत असताना मला मिळतो आहे. टॉस आपण करतोय. नेक्स्ट मॅचचा इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं बंधनकारक आणि ते करण्यात येत असताना मला मिळेल. पावसाळ्यात फुटबॉल क्रिकेट बोनखोडे संघ सातत्याने चांगलं क्रिकेट खेळत असताना आपण या संघाला नेहमी पाहिलेलं आहे. जे लेदर बॉल चांगले खेळतात ते रबर बॉल चांगले खेळतात. या मॅचला जशी सुरुवात होते उत्तरार्धाकडे आपण वळणार आहोत. जोफ्रा आर्चरची गोलंदाजी, आदित्य पाटीलची गोलंदाजी. या 68 धावा या 69 धावा कशा रीतीने रोखल्या जातात, काय घडतं काय बिघडतं, उत्तरार्धाकडे वळूयात. इच कॉइन इज अ डिफरंट साइड. नाण्याला 2 बाजू आहेत. काय घडणार काय बिघडणार आवाजामध्ये बदल करूयात. विपुलजी पाटील सरांचा आवाज पुन्हा एकदा ऐकूयात. धन्यवाद. धन्यवाद जयसरांचा आपण आवाज ऐकलात. आपण विनंती करूया सुरेशजी म्हात्रे यांच्या शुभास्ती आपला होणारा सामना भूमी 11 बोनखोडे आणि मरोई विंधणे दोन्ही संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. एका बाजूला आकाश पाटील पाहायला मिळतोय. विंधणे टेस्ट क्रिकेटमधील सध्याच्या घडीला सर्वाधिक इन्फॉर्म बॅट्समन आणि आता टॉस जिंकला भूमी 11 बोनखोडे टीमनं.
RA11 बोनकोडे टीमनं टॉस जिंकला. यानंतर होणारा सामना RA11 बोनकोडे आणि त्यांच्या विरुद्ध मोरोई विंधणे असा पाहायला मिळणार आहे. आणि RA11 बोनकोडे टीमनं टॉस जिंकला. पण आपण वळतोय ह्या महत्वाच्या मॅचकडे जिथे 69 धावांचा पाठला करण्यासाठी सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. ऐरोली कोलीवाडा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अभि जोशी आणि अनिकेत सालुंके अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. काल देखील रतीश 11 जीवदा आणि बामणडुंगरी या नावानं अंडर-25 चा संघ खेळला. आज सिद्धार्थ 11 सुरेश शेठ पाटील जासी संघाचे संघ मालक आहेत. या रवी शेठ पाटील याच नावानं कित्येक वर्ष 3 ते 4 वर्ष याच नावानं अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळणारा जीवदा आणि बामणडुंगरी संघ रवी शेठ पाटील साहेबांच्या मालकीचा संघ नेहमी पाहायला मिळतो. सातत्याने त्यांची एक मोठी स्पर्धा पाहायला मिळते. न्यू यंगस्टर क्रिकेट क्लब जास्ती आणि त्यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. पावसाळी रबर बॉल मध्ये देखील सिद्धार्थ 11 बामणडुंगरी नावानं संघ दाखल झाला. आदित्य पाटील दाखल होतोय गोलंदाजी ट्रॅकवर. आदित्य पाटील आलाय बामणडुंगरीचा सर्वाधिक वेगवान गोलंदाज. सर्व खेळाडू तेवढेच मातबर आहेत. पण आज क्रीडांगणामध्ये बामणडुंगरी संघ म्हणजे या क्रीडांगणामध्ये बऱ्याचशा स्पर्धा ज्यांनी जिंकल्यात. सिद्धार्थ याच नावानं खेळत असताना आणि आता तो संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळाला. यांना देखील पाहायला गेलात तर जयजीत इंटरप्राइजेस विशाल शेठ मात्री यांनी पुरस्कृत केलेली नाईट क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये हा संघ चॅम्पियन झाला. जिथे संदेश गोंधळीला 7वी बाईक देखील मिळाली. यावेळेचा पहिलाच बॉल आदित्यचा शरीरक्षा थोडासा दूर राहिला. त्याचवेळी अगदी खराब न सुरुवात केली. आदित्यनं 69चा पाठलाग करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. आदित्य पाटील महत्वाचा गोलंदाज आहे. नेहमी चांगली गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा गोलंदाज क्रीडांगणाच्या आतमध्ये काल देखील खेळताना पाहायला मिळाला. पण त्याचबरोबर अभि जोशी महत्वाचा खेळाडू आहे जो स्ट्राईकला पाहायला मिळतोय. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. त्याचवेळी चेंडू आतमध्ये बळवला. बामणडुंगरीचा गोलंदाज ज्या पद्धतीनं जय सरनी उल्लेख केला की प्रत्येक वर्षी तेजस नवीन एक खेळाडू रायगडसाठी देत असतो. या अगोदर 2 ते 3 वर्ष पाठीमागे आपण गेलात तर ओमकार नाईकला आपण पहिले षटक हाताळताना पाहायचो आणि आज आदित्य पाटीलला पाहता. यावेळचा बॉल धीम्या गतीने टाकण्याचा प्रयत्न चेंडू टाकला आणि त्याचवेळी आतमध्ये देखील बळवला. सिंगल रन्स त्यांना पाहायला मिळाले आणि 2 धाबा इथून धावपडला लागले गेल्या. 69 पाठला करायचा आहे. काल अगदी धाबा बरचसारा पाहायला मिळाल्या. खोऱ्यानं धाबा उभारल्या. काल अनेक षटकार चौकार सर्वाधिक जास्त धाबा करणारे बॅट्समन देखील पाहिलेत. पण आज क्रीडांगणामध्ये धाबा होत नाहीयेत कारण तेवढेच ताकदवर संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पावसाळी रबर बॉल मध्ये हे आवर्जून म्हणूयात की लॉर्ड्स पाडा असताना आयोजन कमिटीला जास्त टेन्शन नसतो. कशाही पद्धतीने लॉर्ड्स पाडा कोणत्या संघ कोणत्या विरुद्ध खेळण्यासाठी तयार पाहायला मिळतोय. पण त्याच वेळी पटका चांगला सजवला. अनिकेत साळुंकेच्या बॅट मधून प्रहार मिळती धावाचा षटकार. साळुंकेला पाहतोय. आज ऐरोली कोळीवाडा संघ बराचसा दूरवरून आला. हा संघ नेहमीच चांगली कामगिरी करत असतो. यंदा देखील या विभागामध्ये सर्वाधिक जास्त स्पर्धा खेळण्यासाठी ऐरोली कोळीवाडा संघ दाखल झाला होता. त्यांची गोलंदाजी चांगली आहे. रबर बॉलच्या स्पर्धेत देखील त्यांचं प्रदर्शन चांगलं पाहायला मिळतं.
सातत्यानं आपण पाहायला गेलं तर रावसाहेब दानवे यांची जी आपण स्पर्धा बेलपाटच्या क्रीडांगणामध्ये पाहिली होती, बामणडोंगरीच्या विरुद्ध हाच ऐरोली कोलीवाडा संघ खेळला होता. 42 धावा या संघाने डिपेंड केल्या होत्या बामणडोंगरी संघासमोर आणि तिथे सुपर 5 मध्ये ऐरोली कोलीवाडा संघ क्वालिफाय होताना पाहायला मिळाला होता. महत्वाची मॅच ती देखील आम्ही नाईट स्पर्धेमध्ये पाहिली होती, पण त्याच वेळी बॅटच्या वरच्या कडेला लागला मिस्टा मिस्टोक, पण चेंडूला पाठवून दिले सीमारेषा पलीकडे. मिल्टी लाभासा आणखीन एक षटकार. चांगली बॅटिंग, चांगले फटके पाहायला मिळतात. आदित्य पाटीलच्या विरोधात 14 धावा देखील त्यांना पाहायला मिळाल्या आहेत. महत्वाच्या गोलंदाजांनाच अगदी मार दिला जातोय. मागाच्या सामन्यामध्ये देखील शुभम पाटीलच्या विरुद्ध चांगले फटके आले, जे निनादनं चांगला स्टार्ट करून दिला होता मोठीजोरी संघासाठी. यावेळचा बॉल पडलाय, जास्त उंची देखील गाठली. आदित्य पाटीलनी हा चेंडू टाकला असताना जास्त उंची गाठणारा चेंडू देखील पाहायला मिळाला. हा वापर तुम्ही जास्त करू शकत नाही. रबर बॉलची स्पर्धा अगोदरच जास्त उठली देखील चेंडूने घेतल्या. सध्या घडीला पाहायला गेलं तर रबर बॉलच्या अनेक मोठमोठ्या स्पर्धा पाहायला मिळतात. त्यामुळे सिक्सर कंपनीचा रबर बॉल देखील क्रीडांगणामध्ये आणण्यात आला आहे आणि सिक्सर मध्ये सिक्सर पाहायला मिळतात. ज्या पद्धतीने बॅट्समन खेळले त्यांच्या बॅटपासून मोठमोठे फटके देखील पाहायला मिळालेत. यावेळचा बॉल लॉंग स्टॉप मध्ये चेंडू पाहायला मिळेल. लॉंग स्टॉप मध्ये नॉन स्टॉप चेंडू निघून गेलाय. मिळती लावा 4. आला हा नसीबाचा चौकार. चौकार पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकामध्ये 19 त्यांना पाहायला मिळाले. येणारे आणखी 18 बॉल 50 धावांची गरज आहे. 18 मध्ये 50 पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये 19 धावा पाहायला मिळतात. सलामीच्या आघाडीच्या फलंदाजांना चांगलं बॅटिंग केलं. अनिकेत साळुंकेच्या बॅटमधून 2 षटकार पाहायला मिळाले. 18 बॉलमध्ये 50ची गरज आहे आणि त्याचवेळी जीत खोत त्यांना पाहायला मिळतात. पहिलाच बॉल बॅटला ब्रश झाला. शिक्षकाने टिपलाय जेल. पंचांचा हात आकाशाकडे. पहिल्याच बॉलवर महत्वाची विकेट जीत खोतने मिळवलाय. पहिला खेळाडू मैदानाच्या बाहेर. मनोज चव्हाण नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. पाऊस पडत नाहीये त्यामुळे कदाचित मोठे फटके येताना देखील पाहायला मिळतात. पण बरीचशी अशी खेळाडू जे आहेत जे रबर बॉल स्पेशलिस्ट आहेत ते फक्त रबर बॉलच्या स्पर्धेमध्येच खेळताना मला जास्त काळ पाहायला मिळतात. अशी खेळाडू देखील आम्ही गत वर्षामध्ये पाहिलेत. यावेळचा बॉल चेंडू थोडासा खालीच राहिला. चर्चा आपण करतो रबर बॉलच्या स्पर्धेची. अशी देखील खेळाडू मागील 2 वर्षामध्ये आम्ही पिंटू पार्चाला पाहिलं.
गत वर्षामध्ये एक खेळाडू मुंबईवरून आला होता, नजबुल या नावाचा खेळाडू, नजबुल मंडल. काय कमालीची बॅटिंग तो करायचा. त्याला पाहिल्यानंतर मला योगेश बाबूची आठवण मिळण्याची झाली. अगदी सुकडा असा तो नजबुल, पण लांब लचक षटकं त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. रबर बॉलसाठी स्पेशलिस्ट तो देखील खेळाडू आहे. अगदी त्याची वेगळी स्टाईल बॅटिंग करण्याची आणि एक वेगळी अनोखी शैली त्याच्याकडे देखील होती. त्याची एक चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. गत वर्षामध्ये सर्वाधिक जास्त स्पर्धा खेळण्यासाठी केतन म्हात्रे बाकळांचा उरण तालुक्यामध्ये आला होता. सर्वाधिक जास्त पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धा तो इकडे खेळला. यावेळचा बॉल फिरून खेळून काढला, चेंडूला पाठवून दिले लॉंग लेगच्या पलीकडे. आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय. लागले गेले ते 23 धावा पाहायला मिळतात. आणखीन या षटकामधील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 23 धावा आपल्याला लागले गेल्यात. 19 धावा पहिल्या षटकामध्ये होत्या, त्यानंतर 3 डॉट बॉल आले. चौथ्या बॉलवर चौकार पाहायला मिळाला. खोत बद्दल चांगली गोलंदाजी करतात. जीत खोतला सध्या गोलंदाजी करताना तुम्ही पाहता. यावेळचा बॉल आणखीन एक चेंडूला खालीच ठेवला. डॉट बॉल पाहायला मिळाला. नेहमी पाहायला गेलं तर 2 खोत ब्रदर्स चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाले. त्याचबरोबर आपण कल्पेश ठाकूरला विसरून चालणार नाहीये. महत्वाचा तो देखील गोलंदाज बामणडोंगरी संघासाठी पाहायला मिळाला. यंदा मला आणखीन आठवते तलोजाच्या डायट क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये बामणडोंगरी संघाने केलेला तो कारनामा. पण यावेळचा बॉल लॉंग स्टॉप एरियामध्ये जाताना पाहायला मिळतो, जिथे तेजस म्हात्रे पाहायला मिळालेत. चांगल्या पद्धतीने चेंडू अडवला. फेकी देखील चांगली पाहायला मिळाली. आणखीन एक डॉट बॉल त्याला पाहायला मिळेल, जिथे आपण उल्लेख केला सिंगल रन त्याला पाहायला मिळाली शेवटच्या बॉलवर. आणि संघाला नेऊन ठेवले 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24च्या घरात 69चा पाठला करायचा. 24 धावा आपल्याला लागले गेले आहेत. येणारे 12 चेंडू आणि आणखीन 45 धावांची गरज आहे. 12 मध्ये 45 बनवायच्या आहेत. बामणडोंगरी असा संघ आहे, मागील 5 वर्षामध्ये रायगडमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जात आहे. रायगडच नाही तर ठाण्यामध्ये जाऊन देखील कल्याण, भिवंडी या परिसरामध्ये देखील अनेक मोठमोठ्या स्पर्धा या संघाने जिंकल्यात. रतनबुवा सारखी स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. केंद्रीय मंत्री चषकामध्ये देखील 11 बाईक जिंकण्याचा कारनामा या संघाने केला. बाळामामा खासदार चषकामध्ये देखील चांगली कामगिरी पाहायला मिळाली. अनेक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धा आपल्या नावावर करून बसल्या तेजस म्हात्रे आणि कंपनी. बामणडोंगरी म्हटल्यानंतर त्यासमोर अनेक साऱ्या पुरस्कारांची नावं पाहायला मिळत असतात. पण समोर तेवढ्या ताकदीचा संघ ऐरोली कोलिवाडा पाहायला मिळतोय. बानू क्रीडांगणाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर आला. भावनदास म्हात्रेला आपण गोलंदाजी करत असताना पाहता. महत्वाचा गोलंदाज आहे तलोजाच्या नाईट क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. भानूने टाकलेले षटक फार निर्णायक राहिलं. जय हनुमान नेरे संघाला 12 मध्ये 5 धाबांची गरज होती आणि तलोजाच्या क्रीडांगणामध्ये चांगले षटक पाहायला मिळालं होतं. पहिलाच बॉल भानूनं डॉट देखील हाताळला. याच क्रीडांगणामध्ये भानूनं चांगला असं प्रदर्शन देखील केलं होतं. यावेळचा बॉल आता शरीर थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा स्वरूपात आता धाव जोडली जाईल आणि त्या धावपड्या धावा लागले गेले त्या 25 धावा पाहायला मिळतील. 11 बॉलमध्ये आणखीन 44 धावांची गरज आहे. हा बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न, शहरावर चेंडू आदळला. फर्स्ट स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. सिंगल रन आणखीन येईल आणि या सिंगल्सनं धाव संख्या धावून पोहोचली ती 26च्या घरात. 26 धावा दापडला लागले गेल्यात. क्रीडांगणामध्ये चांगलासा खेळ चालू आहे. पण बामणडोंगरी संघाची गोलंदाजी नेहमी चांगली पाहायला मिळाली. बॉल फिरवण्याचा प्रयत्न भानूनं जरूर केला, पण त्याचवेळी थोडंसं शरीरापेक्षा दूर बॅटच्या रीतपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. इथून अव्वंतर स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाईल. अव्वंतर चालेल पण मोठे फटके चालणार नाहीत. भानूला ठाऊक आहे. यावेळचा बॉल शरीरावर आदळणारा पाहायला मिळाला. त्याचवेळी शरीराला थोडीशी इजा देऊन जाणारा चेंडू पाहायला मिळतोय.
बॅकफुटला जाऊन मोठा फटका पंच करण्याचा प्रयत्न, नोमा असलांमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, सिंगल्सला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो आणि त्याच वेळी 2 धावा इथून कंप्लीट होताना पाहायला मिळतील. धावपटा धावा लागले गेले त्या 29 धावा पाहायला मिळतात. बंदोबस्त षटक, ज्या षटकामध्ये मोठे फटके येऊच दिले नाहीयेत. इष्ट धावा जराशा बाजूने खर्ची देखील केल्या, पण त्याच वेळी पाहायला गेल्यात तर मोठे फटके येऊच दिले नाहीयेत. पहिल्या षटकामध्ये 19 आल्या होत्या आदित्य पाटीलच्या, पण त्यानंतर चांगले षटक पाहायला मिळालं. यावेळचा बॉल बॅटच्या मिनिट मध्ये आला, चेंडूला पाठवून दिला डीप बॅकवर्ड स्पेलेगच्या डोक्यावरून सीमा पार. आणखीन एक षटकार. पस्तीस धावा धापडला लागले गेल्यात. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ एरियामध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले, सिंगल रन्स येताना पाहायला मिळाले. 36 धावा धापडला लागले गेल्यात. येणारी 6 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी आणखीन 33 धावांची गरज आहे. 6 बॉल आणि आता 33 धावांची आणखीन गरज. शेवटच्या षटकामध्ये ज्या 32 धावा आल्यात त्या धावा आता काढाव्या लागणार आहेत ऐरोली कोलिवाडा संघाला. धावाच नव्हत्या अगोदर, पण शेवटच्या षटकामध्ये जास्त वाईट्स, नो बॉल, एक्स्ट्राच्या जास्त धावा, त्याबरोबर षटकाच्या एकत्र ठेवणं कठीण असतं कधी कधी. या बेलचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, 20 मध्ये चेंडूला खेळून काढलाय. फक्त एकच धाव इथून मिळेल. किंजल सारखी मोठी स्पर्धा, आदर्श ट्रॉफी सारखी मोठी स्पर्धा, सर्वाधिक एक मोठा खरं तर क्रिकेटचा महाकुंभ मेळा, 13 ते 14 दिवस एक मोठी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 100 आणि त्याहून अधिक संघ एकत्र आणण्याचं काम तेजस मात्र करत असतात. हे फार महत्वाचं आहे. क्रिकेटची नातं त्यांचं फार जवळचं आहे. यावेळेचा बॉल आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगलीशी कामगिरी करत असताना आता बामणडोंगरी संघ आणि क्रिस त्याचबरोबर धावपड्या धावा लागले की ते 39 धावा. चला आर्या इलेव्हन बोनकोडी टीम आपण रेडी राहा. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं तेजसच्या माध्यमातून आणि रिले थ्रो देखील क्रीडांगणाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. फक्त एकच धावा लेट. आता हे नाव आवर्जून जयेश सर आपण का घेतो की या क्रीडांगणामध्ये जेव्हा तेजस बॅटिंगसाठी आलं होतं एका षटकारासाठी 28,000 कॅश प्राईज तेजससाठी आलं होतं. एक षटका जर तेजसने मारला असता तर 28,000 कॅश प्राईज. सामना जिंकलाय तो सिद्धार्थ इलेव्हन बामणडोंगरी टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन बामणडोंगरी आणि तेजस माथुरे. चला आपण विनंती करूयात आर्या इलेव्हन बोनकुडी टीम टॉस जिंकला, आपला निर्णय घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. त्यांच्या विरुद्ध मरोई विंधणे संघ खेळताना पाहायला मिळणारा आज स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. अंडर 25 आयोजित सचिन स्मृती चषक एक मोठी स्पर्धा पाहायला मिळते. पहिला सामना जिंकला ज्यांनी 92 धावा जमा केल्यात. JP फुंडे टीम प्रथमेश पातेचा अर्धशतक पाहायला मिळालं. त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोटोजी टीमनं सामना जिंकला आणि तिसरी मॅच